बघा, नवीन युनिट स्टार्ट करतो आपण आजपासून आणि युनिटचं नाव आहे स्टेट्स ऑफ मॅटर. फिजिकल केमिस्ट्रीचं युनिट आहे. ओके, तर याच्या आधी फिजिकल केमिस्ट्रीचं कोणतं चॅप्टर बघितलं आपण? सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि अजून एक बघितलं रेडॉक्स रिॲक्शन, आहे ना. 3 झाले होते ना फिजिकल केमिस्ट्रीचे. हे 4th युनिट आहे फिजिकल केमिस्ट्रीचं स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, इनऑर्गॅनिकमध्ये कोणतं बघितलं? पिरियॉडिक टेबल आणि केमिकल बॉन्डिंग. ओके, ठीक आहे. बघा, तर लेक्चर नंबर 1 स्टेट्स ऑफ मॅटर, आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी डिस्कस करायचं आहे मॅटर आणि त्याच्या प्रॉपर्टीज, आहे ना. तसा आता हा पार्ट आपण सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये डिस्कस केलेला आहे. मॅटर काय असते, है ना. मॅटरला डिफाईन करायचं असेल तर काय असते मॅटर? मॅटर इज एनीथिंग अराउंड अस, है ना. मॅटर इज एनीथिंग अराउंड अस दॅट हॅज मास, है ना. अराउंड अस that has mass and which occupies space म्हणजे ज्याला जागा लागते, ज्याला मास असते. जसा हा पेन है ना, या पेनला मास आहे, याला जागा पण लागते. ठीक आहे, म्हणजे हा मॅटर आहे. ओके, जसं मला पण मास आहे, मला पण जागा लागते, म्हणजे मी पण काय आहे? मॅटर आहे, है ना. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यांना मास असते आणि जे स्पेस ऑक्युपाय करते त्याला काय म्हणतो आपण? मॅटर. समजलं मॅटर काय आहे? तर ज्याला मास आहे आणि जे स्पेस ऑक्युपाय करते. मग आता मॅटरच्या जर मला काही प्रॉपर्टीज सांगायच्या आहेत समजा, है ना. काय सांगायच्या आहेत मला? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. काय असते रे प्रॉपर्टी? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटर कशापासून बनलेलं आहे? हे मॅटरची डेफिनेशन होती हां. ओके, आता मॅटरच्या प्रॉपर्टीज सांगायच्या आहेत. सांगा, मॅटर कशापासून बनलेलं आहे? छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून. जेव्हा छोटे छोटे पार्टिकल्स एकत्र आले तेव्हा मॅटर तयार झालं. ओके, म्हणजे आपण काय सांगणार? मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स, है ना. छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून मॅटर बनलेला आहे. मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स. जसं बघा, एक खडू आहे समजा, मी खडूचे 2 तुकडे केले, त्याला एकामेका घासलं, त्याला छोटे छोटे पार्टिकल्स खाली पडता काही दिसतात. म्हणजेच काय? ते जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत जेव्हा एकत्र आले तेव्हा खडू तयार झाला. ओके, मग आता मॅटर हे बनलेलं कशापासून आहे? छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून, आहे ना. आणि आपण सांगितलं मॅटरला मास असते, मॅटर स्पेस ऑक्युपाय करते. ह्या पण त्याच्या प्रॉपर्टीज आहेत ना. म्हणजे प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही असं म्हणू शकता, मॅटर हॅज मास. तुम्ही असंही म्हणू शकता, मॅटर हॅज व्हॉल्यूम. मॅटरला काय असते? व्हॉल्यूम असते. मॅटर हॅज व्हॉल्यूम म्हणजे त्याला जागा लागते ना काहीतरी. म्हणजेच आपण म्हणणार मॅटर ऑक्युपाईज स्पेस. मॅटरला जागा लागते, ऑक्युपाईज स्पेस. पण एक महत्त्वाची गोष्ट, टू मॅटर कॅन नॉट ऑक्युपाय सेम स्पेस ॲट सेम टाईम. हा पॉईंट महत्त्वाचा. आपण सांगितलं की मॅटर स्पेस ऑक्युपाय करते, पण 2 मॅटर एका वेळी एकच जागा घेऊ शकत नाहीत, है ना. जसं फॉर एक्झाम्पल, हा माझ्याकडे पेन आहे, हा दुसरा पेन आहे. ओके, हे 2 पेन आहेत. आता माझ्या हातावरची जागा या पेननं घेतलेली आहे. आता हा दुसरा पेन, जोपर्यंत हा पेन इथं आहे तोपर्यंत हे जागा हा पेन घेऊ शकते का? कारण हा पेन मदत येईल की नाही. म्हणजे जेव्हा हा पेन आता तुम्ही बाजूला केला तेव्हा आता हा पेन जर बाजूला केला तर आता हा पेन हे जागा घेऊ शकते. पण एका वेळी 2 मॅटर एकच जागा घेऊ शकतात का? नाही. जसं मी इथं उभा आहो सध्या, तुमच्यापैकी कोणीतरी आलं मला म्हटलं मला हेच जागा पाहिजे, भेटेल का? नाही, कारण मी इथं उभा आहो ना सध्या. तर जोपर्यंत एक मॅटर तिथं आहे तोपर्यंत तिथं दुसरं मॅटर ते स्पेसला ऑक्युपाय करू शकत नाही. समजलं? म्हणजे 2 मॅटर कॅन नॉट ऑक्युपाय सेम स्पेस ॲट सेम टाईम. क्लिअर? ओके,
तर ह्या मॅटरच्या काही प्रॉपर्टीज. मॅटरला मास आहे, मॅटरला व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम आहे म्हणजे काय, त्याला काहीतरी जागा लागते ना, जेवढी जागा त्याला लागली तो काय झाला त्याचा व्हॉल्यूम. ठीक आहे. मग आता नेक्स्ट, मास अँड वेटमध्ये, मास आणि वेटमध्ये काय फरक आहे माहिती आहे? काय फरक आहे? मास आणि वेटमध्ये काय फरक आहे? मास सांगा ना. मास हे अमाऊंट ऑफ मॅटर असते इनसाइड द बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर आहे त्याच्यावरून डिसाईड होते त्याचा मास किती आहे. ओके. म्हणजे मासला जर मला डिफाईन करायचं असेल, काय सांगायचं आहे मला? मास. तर मास काय आहे, कशाला म्हणणार मास? अमाऊंट ऑफ मॅटर, अमाऊंट ऑफ मॅटर, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड द बॉडी, इनसाइड द बॉडी is called as mass. ओके. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर आहे हे डिसाईड करेल त्याचा मास किती आहे. जसं फॉर एक्झाम्पल माझं मास मोजलं आणि तुमचं मास मोजलं, सारखं भरेल नाही, कारण माझ्या बॉडीमध्ये असणारा मॅटर आणि तुमच्या बॉडीमध्ये असणारा मॅटर सारखं नाही आहे. ज्याच्या बॉडीत मॅटर जास्त त्याचा मास जास्त, ज्याच्या बॉडीत मॅटर कमी त्याचा मास कमी है ना. मला कॉम्पिटिशन देणार आपल्या वर्गात काही नाही आहे कोणी, है ना, किंवा तर माझ्या एवढं मास कोणाचं असेल म्हणून, आहे ना, है ना, आहे ना. किती आहे रे? किती आहे? 90? नाही, मग माझ्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, माझा 85 आहे. ओके. तर दिली कॉम्पिटिशन देईल त्यांना. तर मास कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ मॅटरवर. किती जास्त मॅटर तेवढं जास्त मास. ओके. आणि मास मोजतो कशामध्ये रे आपण? युनिट ऑफ मास इज काय असते? युनिट ऑफ मास इज काय रे? केजी. अरे मासचं युनिट काय आहे? केजी. आणि या युनिटला आपण एसआय युनिट बनतो. कोणतं युनिट? एसआय युनिट. एसआय युनिट ऑफ मास काय असते? किलोग्राम, है ना. मग आता वेट काय आहे? वेट कशाला म्हणणार? दुसरं आपल्याला डिस्कस करायचं आहे वेट. वेट काय असते? वेट हा फोर्स असते. वेट काय असते? फोर्स असते. म्हणजे आपण काय म्हणणार? वेट द फोर्स ऍक्टेड बाय सेंटर ऑफ अर्थ ऑन any object. The force acted by center of earth on any object is called as weight. त्याला आपण वेट म्हणू. म्हणजे वेट हा फोर्स आहे जो अर्थचं सेंटर कोणत्याही ऑब्जेक्टवर लावत आहे. ओके. वेटचा फॉर्म्युला पण असते माहिती आहे का? काय असते? वेट म्हणजे W आणि वेट इज इक्वल टू काय असते? mg असते का? फिजिक्समध्ये शिकले असाल, है ना. वेट इज इक्वल टू काय असते? mg. m म्हणजे मास आणि g म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, है ना. मग याचं एसआय युनिट काय होईल रे वेटचं? सांगा. एसआय युनिट ऑफ वेट. एसआय युनिट कसं काढणार? हे पहा, मास कशामध्ये मोजतो? केजी, बरोबर. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सलरेशन आहे म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच न्यूटन, बरोबर ना. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय असते? न्यूटन, कारण तो फोर्स आहे ना. बरं. मग वेट आणि फोर्समध्ये बघा, तुम्ही एक तुमच्या जिओग्राफीच्या बुकमध्ये आहे ना, भूगोलाच्या पुस्तकात असं ऐकलं असेल की बा एखाद्या व्यक्तीचं वेट है ना, जर अर्थवरती 60 आहे तर मूनवरती मोजलं 10च भरते. ऐकलं आहे का असं? एखाद्या व्यक्तीचं वेट जर अर्थवरती मोजलं है ना तर मूनवरती किती भरते? 10च भरते. म्हणजे त्याचं वेट बदलते. वेट काय होते? बदलते. का बदलते? कारण हे बदलते, जी बदलते. काय बदलते? जी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी बदलते ना. जसं अर्थची जे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू आहे, ते किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण मूनची किती आहे? मूनची आहे 1.63, म्हणजे याला डिवाइड बाय 6.
आहे ना, याच्या अर्थची व्हॅल्यू जेवढी आहे त्याला जर 6 डिवाइड केलं तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटते, मूनच्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची. मग इथचा जो व्यक्ती 60चा आहे ना, त्याला डिवाइड बाय 6 होईल मूनवरती, आणि त्याला डिवाइड बाय 6 झाला म्हणजे तो 10चाच भरील. अरे समजलं का, वेट चेंज होते, मास चेंज नाही होणार, कारण मास कशावर डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ मॅटरवर. मॅटर चेंज झालं का, अरे मॅटर कधी चेंज होईल, जसं मी इथं उभा आहो आहे ना, माझ्या बॉडीमध्ये काहीतरी मॅटर आहे, माझ्या बॉडीचा मॅटर कधी चेंज होईल, जेव्हा माझ्या बॉडीचा एखादा पार्ट कमी होईल है ना, समजा हात कापला बाजूला केला, एवढं मॅटर कमी झालं ना, एवढं मॅटर कमी झालं म्हणजे एवढं मास कमी होईल की नाही. अरे समजलं का, म्हणजे जोपर्यंत मॅटर चेंज होणार नाही तोपर्यंत मास चेंज होणार आहे का, म्हणजे मास कुठेही गेले तरी कॉन्स्टंटच आहे. मास कमी कधी होईल, जेव्हा तुमची तब्येत घसरील सुधरील असंच काहीतरी होईल तेव्हाच होईल की नाही मास कमी जास्त. ओके, समजा तुमची तब्येत सुधारली मग मास वाढेल तुमचं आहे ना, आणि तब्येत घसरली तर मास कमी होईल. ओके, कारण तेव्हा तुमच्या बॉडीमधलं मॅटर बदलणार आहे. काय बदलणार आहे, मॅटर बदलणार आहे, म्हणून मास बदलणार आहे. वेट तसा आहे का, वेटचं काय म्हणणं आहे, वेट जी बदलला की बदलते, यम बदलला की बी बदलते ना, मास बदललं तर वेट बी बदलणारच आहे की नाही, कारण वेट कशावर डिपेंड आहे, मासवर आणि जीवर. म्हणजे मास बदलो की जी बदलो, वेट काय होणार आहे, बदलणार आहे. ठीक आहे, म्हणून अर्थवरती ज्याचं वजन 60 आहे तो मूनवरती मोजला तर 10चाच भरते. समजलं, ओके ठीक आहे. तर मास आणि वेटमधला डिफरन्स समजला. नेक्स्ट, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. व्हॉल्यूम काय असते, कशाला म्हणणार व्हॉल्यूम, एकदम बेसिक डेफिनेशन्स आहेत व्हॉल्यूम. कशाला म्हणणार व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे काय असते, द स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर, द स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर, द स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर इनसाइड द कंटेनर, इनसाइड द कंटेनर, द स्पेस ऑक्युपाइड बाय मॅटर इनसाइड द कंटेनर इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम. त्याला काय म्हणणार आपण, व्हॉल्यूम आहे ना. म्हणजे एखाद्या कंटेनरमध्ये, कंटेनर म्हणजे काय, ज्याच्यात काहीतरी ठेवू शकतो त्याला काय म्हणतात, कंटेनर. जसं फॉर एक्झाम्पल बॉटल, काय आहे, कंटेनर, वॉटर आहे ना याच्यात आहे ना. मग आता हे वॉटर मॅटर आहे ना, आणि या मॅटरनं या बॉटलमध्ये काहीतरी जागा घ्यायला आहे की नाही, स्पेस ऑक्युपाय करायला आहे की नाही. मग जेवढी स्पेस या वॉटरनं या बॉटलच्या आतमध्ये घेतली तेवढा त्या वॉटरचा काय झाला, व्हॉल्यूम. समजलं, या बॉटलचा व्हॉल्यूम वेगळा आणि याच्यामध्ये असणाऱ्या आता वॉटरचा व्हॉल्यूम कसा आहे, वेगळा. बरोबर आहे ना, ठीक आहे. मग आता जे मॅटरनं स्पेस या कंटेनरमध्ये ऑक्युपाय केली तेवढा झाला याचा व्हॉल्यूम. जसं समजा हे 1 लिटरची बॉटल आहे, म्हणजे बॉटलचा व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर. पण सध्या पाणी तुम्हाला खाली दिसते बॉटलमध्ये आहे ना, तर पाण्याची लेवल खाली आहे, म्हणजे आता पाण्याचा व्हॉल्यूम 1 लिटर आहे का याच्यात, नाही, 1 लिटरपेक्षा काय आहे, कमी आहे. ओके, तर व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या मॅटरनं किती स्पेस ऑक्युपाय केली एखाद्या कंटेनरमध्ये. आणि व्हॉल्यूमचं जे SI युनिट असते ते काय असते, SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज, SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज काय असते रे, व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण, मीटर क्यूब. कशामध्ये मोजतो, मीटर क्यूब. ठीक आहे, हा झाला व्हॉल्यूम. आता नेक्स्ट काय डिस्कस करू आपण, डेन्सिटी. आता डेन्सिटी काय असते है ना, डेन्सिटी कशाला म्हणणार आपण, तर डेन्सिटी म्हणजे काय असते, मासचा व्हॉल्यूम सोबतचा रेशो, मासचा व्हॉल्यूम सोबतचा रेशो म्हणजे काय असते, डेन्सिटी आहे ना. म्हणजे आपण काय म्हणणार, डेन्सिटी काय असते, मास पर युनिट व्हॉल्यूम, मास पर युनिट व्हॉल्यूम, पर म्हणजे डिवाइड बाय है ना, मास पर युनिट व्हॉल्यूम is called as density, is called as density. Mass per unit volume is called as density. म्हणजे काय होणार डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होणार, डेन्सिटीचा फॉर्म्युला होणार मास डिवाइड बाय व्हॉल्यूम, मास डिवाइड बाय व्हॉल्यूम, याला काय म्हणू आपण, डेन्सिटी. मग डेन्सिटीचं युनिट काय होईल सांगा बरं, मास कशामध्ये मोजता सांगा रे, मास कशामध्ये मोजता, किलोग्राम, आणि व्हॉल्यूम कशामध्ये मोजता, मीटर क्यूब. म्हणजे SI युनिट काय झालं डेन्सिटीचं, SI युनिट ऑफ डेन्सिटी काय झालं सांगा,
SI युनिट ऑफ डेन्सिटी इज काय असते, इज kg पर मीटर क्यूब. काय असते, kg पर मीटर क्यूब. एकदम सिंपल डेफिनेशन आहे आणि हे सगळं आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री त्याच्यामध्ये झालेलं आहे. ओके, परत एकदा रिवाइज केलं आपण सगळं. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, हे पण आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे ना. सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. मॅटरला आपण क्लासिफाय करतो किती प्रकारे, 2 प्रकारे. कोणकोणतं क्लासिफिकेशन असते, एक असते फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरं असते केमिकल क्लासिफिकेशन. म्हणजे मॅटरला जर आपण क्लासिफाय केलं तर आपण याला 2 पार्टमध्ये क्लासिफाय करतो. किती पार्टमध्ये, 2 पार्टमध्ये. या 2 पार्टपैकी एक पार्ट कोणता आहे, फिजिकल क्लासिफिकेशन. फिजिकल क्लासिफिकेशन. आणि दुसरा जो पार्ट आहे तो कोणता आहे, केमिकल क्लासिफिकेशन. आहे ना, रिव्हिजन होऊ राहिली तुमची पहिल्या चॅप्टरची. फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरं केमिकल क्लासिफिकेशन. मग आता महत्त्वाचं हे की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे फिजिकल क्लासिफिकेशन. कारण केमिकल क्लासिफिकेशन जे आहे ते आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं आहे ना. केमिकल क्लासिफिकेशननुसार कितीमध्ये क्लासिफाय केलं होतं आपण, आठवते का, 2 मध्ये क्लासिफाय केलं होतं. कितीमध्ये, 2 मध्ये. ज्याच्यामध्ये एक सांगितलं होतं आपण प्युअर सबस्टन्सेस, और 2 होते ना. एक काय होतं, प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरे काय होते, मिक्सचर. दुसरे काय होते, मिक्सचर. केमिकल क्लासिफिकेशननुसार आपण 2 मध्ये क्लासिफाय केलं होतं, प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर. मग आठवत असेल तर प्युअर सबस्टन्सला आपण परत क्लासिफाय केलं होतं 2 मध्ये, है ना. प्युअर सबस्टन्सला कितीमध्ये क्लासिफाय केलं होतं, 2 मध्ये. त्याच्यापैकी एक होते एलिमेंट्स. काय होते, एलिमेंट्स. आणि दुसरे काय होते, कंपाऊंड्स. दुसरे काय होते, कंपाऊंड्स. एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. आता आठवत असेल तर एलिमेंटला परत 3 मध्ये क्लासिफाय केलं होतं. आठवते का, एलिमेंटला कितीमध्ये क्लासिफाय केलं होतं, 3 मध्ये. काय काय, कोण कोण, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. ठीक आहे, हे झाले एलिमेंट्स. आणि कंपाऊंड्स रे, कंपाऊंड्स बी 2 प्रकारचे सांगितले होते. कोणकोणते, कंपाऊंड्स बी 2 प्रकारचे होते. कोणकोणते, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड, है ना. हे झालं कंपाऊंडचं क्लासिफिकेशन. आणि मिक्सचर ते पण 2 प्रकारचे होते. कोणकोणते, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. मिक्सचर बी 2 प्रकारचे होते, है ना. एक होतं होमोजिनियस आणि दुसरं हेट्रोजिनियस. दुसरं होतं हेट्रोजिनियस. जिनस म्हणा, नाही तर हेट्रोजिनस, है ना. क्लिअर. आता हे जे आहे हे डिटेलमध्ये मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकवलं. ओके, आता जे आपल्याला डिस्कस करायचं आहे ते आहे फिजिकल क्लासिफिकेशन. आणि फिजिकल क्लासिफिकेशन जे आहे ते आपण 3 टाईपमध्ये करतो. कोणकोणतं, कोणकोणते 3 टाईप सांगा. 3 टाईप आहेत. कोणकोणते, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. म्हणजे आता जे आपल्याला डिस्कस करायचं आहे ते काय डिस्कस करायचं आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके, म्हणजे या चॅप्टरमध्ये आपला जो मेन फोकस आहे तो कशावर आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसवर. आणि सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये पण हे चॅप्टर डिटेलमध्ये गॅसवर आहे. लिक्विडच्या 3 प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत आणि सॉलिड याच्यामध्ये नाहीच आहे. सॉलिड सेपरेट आपल्याला 12चा सिलेबस स्टार्ट केला आपण की पहिलं चॅप्टरच आपण डिस्कस करणार आहोत सॉलिड स्टेट. कोणतं, सॉलिड स्टेट. तर ते सेपरेटमध्ये शिकणार आहोत आपण सॉलिड स्टेट. तर याच्यामध्ये आपला मेन फोकस कशावर आहे, गॅसवर, आणि थोडाफार कशावर, लिक्विड. आणि सॉलिडचा सेपरेट चॅप्टर आहे. ठीक आहे, क्लासिफिकेशन समजलं. 3 मध्ये केलं, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग आता आपण एक एक डिस्कस करू. तर पहिले सॉलिड, लिक्विड, गॅसमध्ये काय डिफरन्स असते हे तर माहीत पाहिजे आपल्याला. ठीक आहे, माहीत आहे का, हा डिफरन्स आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये. काय डिफरन्स आहे पहा. पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे, हा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे त्याचा. सॉलिड, लिक्विड, गॅसचा काय आहे, मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे ना. मायक्रोस्कोपच्या खाली जर बघितलं तर सॉलिडचे पार्टिकल पहा बरं, सगळे एकदम व्यवस्थित अरेंज दिसू राहिले. आणि
एकदम क्लोजली पॅक आहेत, एकदम जोड जोड दिसू राहिले का? जे सॉलिडचे पार्टिकल्स आहेत ते एकदम जवळ आहेत. तेच लिक्विड आहे. लिक्विड एका कंटेनरमध्ये टाकेलं आहे, पण याच्यामध्ये थोडी जागा दिसू राहिली की पार्टिकलच्या मध्ये बघा, दिसू राहिली का? म्हणजे हे क्लोजली पॅक आहेत का रे? नाही, हे थोडे दूर आहेत. आणि गॅसमध्ये बघा तो बलून आहे, बलूनमध्ये हवा भरलेली आहे म्हणजे गॅस भरलेला आहे. त्याचे पार्टिकल पहा लिक्विडपेक्षा दूर दिसू राहिले की नाही? अरे दिसू राहिले का? म्हणजे सॉलिडमध्ये पार्टिकल एकदम जवळ आहेत, लिक्विडमध्ये थोडे दूर आहेत आणि गॅसमध्ये अजून दूर आहेत. मग यांचं जे मीन ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर सेपरेशन आहे, म्हणजे दोन मॉलिक्युलमधलं डिस्टन्स आपल्या भाषेत सांगत झालं आहे ना, सेपरेट किती आहे, ते सेपरेशन किती आहे त्यांच्यामध्ये आहे ना मॉलिक्युल्समध्ये. तर यांचं जे मीन सेपरेशन आहे ते किती आहे सॉलिडमध्ये? 3 to 5 एमस्ट्रॉंग. ठीक आहे. लिक्विडमध्ये किती आहे? 3 to 10 एमस्ट्रॉंग. म्हणजे याच्यापेक्षा हे शिल्लक आहे. आणि ते किती आहे? मीन सेपरेशन ग्रेटर दॅन 5 एमस्ट्रॉंग, म्हणजे अजून शिल्लक आहे. ओके. याच्यामध्ये 3 to 5 एमस्ट्रॉंग, याच्यामध्ये 3 to 10 एमस्ट्रॉंग आणि त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन 5 एमस्ट्रॉंग. डिस्टन्स वाढवू राहिल ना. ओके. नंतर जर पार्टिकल्स बघितले, पार्टिकलची अरेंजमेंट बघितली तुम्ही, तर सॉलिडमध्ये पार्टिकल्स कसे आहेत? टाईटली हेल्ड, एकदम असे जोड आहेत, टाईट आहेत, एकदम टाईटली हेल्ड आहेत. आणि हॅव रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. एक रेग्युलर अरेंजमेंट दिसू राहिली तुम्हाला है ना, एका पॅटर्नमध्ये सर्व पार्टिकल दिसू राहिले. ओके. टाईटली हेल्ड आहेत. पण तेच जर तुम्ही लिक्विडमध्ये बघितले तर पार्टिकल्स आर लूजली पॅक. पार्टिकल थोडे लूज आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये थोडं डिस्टन्स आहे. राधा है ना, पार्टिकल्स कसे आहेत? थोडे लूज आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे? थोडं डिस्टन्स आहे ना. आणि इरेग्युलर अरेंजमेंट आहे पार्टिकलची. असे काही व्यवस्थित मांडलेले दिसतात का ते पार्टिकल? रेग्युलर अरेंजमेंट दिसू राहिली का? हे कसे दिसतात? बरोबर एका लाईनमध्ये. इथं रेग्युलर अरेंजमेंट आहे, इथं कशी अरेंजमेंट आहे? इरेग्युलर अरेंजमेंट आहे. कशी अरेंजमेंट आहे? इरेग्युलर अरेंजमेंट. आणि तिकडे जर गॅसमध्ये जर बघितलं तर पार्टिकल्स अजून दूर आहेत म्हणजे पार्टिकल्स आर मोर लूजली पॅक है ना. इथं टाईटली हेल्ड, इथं लूजली पॅक आणि तिकडे मोर लूजली पॅक. पेटकर काय झालं? काही नाही, चक्कर येऊ राहिले. असं एकटंच हसत नसतात आहे की नाही? हां पहा इकडे. तर पार्टिकल्स कसे आहेत? लूजली पॅक आहेत आणि तिकडे मोर लूजली पॅक आहेत, तिकडे अजून दूर आहेत पार्टिकल्स. ओके. आणि हायली इरेग्युलर अरेंजमेंट आहे आणि हे अरेंजमेंट तर अजूनच इरेग्युलर आहे लिक्विडपेक्षा पण है ना. पार्टिकल्स टाईटली हेल्ड, लूजली पॅक, मोर लूजली पॅक. ठीक आहे. नंतर आपल्याला सांगायचं आहे मूवमेंट ऑफ पार्टिकल्स. पार्टिकलची मूवमेंट मला सांगा. हे पार्टिकल एकदम क्लोजली पॅक आहेत. क्लोजली पॅक आहेत म्हणजे एकदम जवळ आहेत. म्हणजे यायला मूवमेंट करायला जागा आहे का? नाही. जसं फॉर एक्झाम्पल डेस्क बेंचवरती तुम्ही 7 जण बसले. किती बसले समजा? 7. मूवमेंटला जागा असते काय? म्हणजे टाईटली पॅक असता तुम्ही. आपल्या डेस्क बेंचवरती किती बसतात कम्फर्टेबल? 6. कम्फर्टेबल किती बसतात? 6. पण 5 तर एकदम कम्फर्टेबल आहे ना. हां मी बसलो समजा तर मग 5च आहे. हां तर किती जण बसू शकतात कम्फर्टेबल 6 जण आहे ना. पण मी अजून एक जण बसवला त्याच्यावर, किती झाले? 7. अजून एक जण बसवला 8. आता मूवमेंटला जागा आहे का? कारण ते सगळे कसे आले? जवळ. आणि 4च जण बसवले. आता दूर बसलेले असतील त्यामुळे थोडी मूवमेंट ते करू शकतात. अरे करू शकतात ना. हां. आणि 2च जण बसवले तर किती मूवमेंट करू शकतात कारण ते तेवढे जागा जास्त अवेलेबल झाली दोघायले. समजलं का? ठीक आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की मूवमेंट जर बघितली तर सॉलिडमध्ये मूवमेंट होऊ शकते का? कारण पार्टिकल्स कसे आहेत? एकदम जवळ आहेत. म्हणजे पार्टिकल्स कॅन नॉट मूव्ह फ्रीली ॲज दे ऑक्युपाय फिक्स पोझिशन. कारण त्याची पोझिशन कशी झाली? फिक्स झाली. कारण ते एकदम जोड आहेत है ना. त्यामुळे ते मूवमेंट करू शकतील का? नाही. पण तेच जर तुम्ही लिक्विडमध्ये बघितलं तर थोडी जागा आहे की नाही मधात रिकामी, थोडेफार मूवमेंट करू शकतील की नाही. म्हणजे पार्टिकल्स कॅन मूव्ह अ स्मॉल डिस्टन्स विद इन द लिक्विड है ना. म्हणजे ते थोडंफार मूवमेंट करू शकतात कारण ते थोडे लूज आहेत है ना. त्यामुळे ते थोडीफार मूवमेंट करू शकतात. आणि गॅसचे पार्टिकल मोकाट सोडेल असतात आहे की नाही. कारण जागा भरपूर आहे ना त्यांच्यामध्ये आहे की नाही. म्हणजे पार्टिकल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. ते इकडे तिकडे कुठे मूवमेंट करू शकतात कारण त्यांच्याजवळ जागा भरपूर अवेलेबल आहे है ना. कारण ते
लूजली, मोर लूजली पॅक असतात आहे ना, म्हणजे त्यांच्यामध्ये जागा भरपूर आहे, त्यामुळे ते मुवमेंट इकडे तिकडे जाऊ शकतात. अरे हा पार्टिकल इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, जाऊ शकतात की नाही असे. म्हणजे हे काय करू शकतात, पार्टिकल्स मुवमेंट करू शकतात आहे ना. म्हणजे हे रॅन्डम मोशनमध्ये असतात आहे ना, कुकडे भटकत असतात आहे ना, त्याला म्हणतो आपण रॅन्डम मोशन. ओके, तर गॅसचे जे पार्टिकल्स आहेत ते रॅन्डम मोशनमध्ये असतात. समजला बेसिक डिफरन्स. नेक्स्ट परत नेक्स्ट काय आहे आता, शेप आणि व्हॉल्यूम विषयी जर सांगायचं असेल, कशाविषयी, शेप आणि व्हॉल्यूम, तर सॉलिडचा जो असते ना तो डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम असते. डेफिनेट शब्दाचा अर्थ काय होते, डेफिनेट शब्दाचा अर्थ होते फिक्स. म्हणजे सॉलिडचा शेप आणि व्हॉल्यूम कसा आहे, फिक्स आहे. जसा हा पेन आहे, याचा शेप फिक्स आहे की नाही, बदलते काय, आज पेन असा होता उद्या काहीतरी वेगळाच झाला, असं होते काय, नाही. म्हणजे याचा शेप कसा आहे, फिक्स आहे. आणि याला लागत असलेली जागा, या हातावर ठेवला काहीतरी जागा घेतली यानं, याला या हातावर ठेवलं तरी तेवढीच जागा घेईल, खिशात ठेवला तरी तेवढीच जागा घेईल, बरोबर आहे ना. म्हणजे याला लागत असलेली जागा पण कशी आहे, फिक्स. आणि याचा शेप पण कसा आहे, फिक्स. म्हणजे सॉलिडचा शेप पण फिक्स असते आणि व्हॉल्यूम पण फिक्स असते. समजलं, दोन्ही फिक्स आहेत. पण तेच जर तुम्ही लिक्विड बघितलं, लिक्विडला शेप आहे काय, नाही. लिक्विड ज्या कंटेनरमध्ये टाकसाल त्याचा शेप घेते. जसं फॉर एक्झाम्पल आता हे पाणी आहे ना, या बॉटलमध्ये टाकलेलं आहे, तर याचा शेप वेगळा. ओके, दे इकडे, या बॉटलचा शेप वेगळा. आता जर मी या पाण्याला या बॉटलमध्ये टाकलं, ठीक आहे, टाकणार नाही मी पण सांगू राहिलो, जसं की या पाण्याला मी या बॉटलमध्ये टाकलं तर आता पाण्याचा शेप कसा झाला, या बॉटलसारखा. आता हे बॉटल कशी दिसू राहिली, एकदम स्ट्रेट आहे ना, हे बॉटल कशी आहे, स्ट्रेट सिलेंड्रिकल आहे ना. पण हे थोडी डिझाईनवाली बॉटल आहे, म्हणजे पाण्यानं डिझाईनचा शेप घ्यायला आहे की नाही, डिझाईनसारखा. इथं स्ट्रेट शेप घेणार, बरोबर आहे का. म्हणजे शेप कशावर डिपेंड असते, कंटेनरवर डिपेंड आहे. लिक्विडचा शेप कशावर डिपेंड आहे, कंटेनरवर डिपेंड आहे. म्हणजे लिक्विड कोणाचा शेप घेते, कंटेनरचा शेप घेते. म्हणजे टेक्स द शेप ऑफ कंटेनर अँड हॅज डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणजे शेप तो कंटेनरचा घेते. म्हणजे शेप त्याचा स्वतःचा फिक्स आहे का, नाही. म्हणजे डेफिनेट शेप आहे का त्याला, नाही. पण त्याला डेफिनेट व्हॉल्यूम आहे. डेफिनेट व्हॉल्यूम आहे म्हणजे त्याला लागत असलेली जागा फिक्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल हे बॉटल भरून पाणी मी घेतलं, कोणतं, हे बॉटल भरून पाणी घेतलं, तर हे 1 लिटरची बॉटल आहे. म्हणजे या बॉटलमध्ये किती पाणी आहे, 1 लिटर. आता हे 1 लिटर पाणी जर मी या बॉटलमध्ये टाकतो म्हटलं तर जमेल का, काय, नाही, कारण हे बॉटल छोटी आहे ना. म्हणजे हे या पाण्याला 1 लिटर जागा लागते आणि हे बॉटल 1 लिटरची नाही आहे, तर यातलं पाणी उरेल की नाही, अरे उरणार ना. का उरणार, कारण हे 1 लिटर आहे, या लिक्विडचा व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर, आणि बॉटल 1 लिटरची नाही आहे, कमी आहे. त्यामुळे पूर्ण वॉटर या बॉटलमधलं पूर्ण पाणी याच्यात बसणार आहे का, नाही. म्हणजे याचा जो व्हॉल्यूम आहे तो फिक्स आहे की नाही. लिक्विडचा व्हॉल्यूम कसा आहे, फिक्स आहे. लिक्विडचा व्हॉल्यूम कसा आहे, फिक्स आहे. क्लिअर, व्हॉल्यूम फिक्स आहे म्हणजे डेफिनेट आहे. पण शेप फिक्स आहे का, नाही. म्हणजे शेप डेफिनेट आहे का, नाही. ठीक आहे. म्हणजे लिक्विडसाठी तुम्ही काय म्हणणार, लिक्विडसाठी काय म्हणणार, डू नॉट हॅव डेफिनेट शेप आहे ना. डू नॉट हॅव डेफिनेट शेप, याला डेफिनेट शेप नाही आहे. पण हॅव डेफिनेट व्हॉल्यूम, पण व्हॉल्यूम आहे की नाही. बट हॅव डेफिनेट व्हॉल्यूम, याला व्हॉल्यूम डेफिनेट आहे. आणि आता गॅस गॅसविषयी सांगायचं झालं तर, गॅस ज्या कंटेनरमध्ये टाकसाल त्याचा शेप घेते, बरोबर आहे का. पूर्ण कंटेनर ऑक्युपाय करते, माहीत आहे का तुम्हाला. गॅसला जर आपण एखाद्या कंटेनरमध्ये टाकलं तर तो गॅस ते पूर्ण कंटेनरची जागा घेते. म्हणजे टेक्स द शेप अँड व्हॉल्यूम ऑफ इट्स कंटेनर. म्हणजे त्या कंटेनरचाच व्हॉल्यूम आणि त्याची, म्हणजे जेवढा कंटेनरचा व्हॉल्यूम आहे तेवढाच त्या गॅसचा व्हॉल्यूम होऊन जाणार. त्याचा व्हॉल्यूम फिक्स आहे का, नाही. त्याचा शेप जो कंटेनरचा शेप असेल तोच शेप कोणाचा होईल, गॅसचा. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक अगरबत्ती घेतली है ना, अगरबत्ती पेटवली, त्याच्यामधून धूर निघेल, तो धूर म्हणजे काय आहे, गॅस. आता समजा ती अगरबत्ती मी छोट्याशा बॉक्समध्ये लावली, छोटासा बॉक्स आहे एक, आणि त्याच्यामध्ये ती अगरबत्ती लावली, काय होईल सांगा बरं. असं मी इथं डायग्राम काढतो. समजा हा एक बॉक्स आहे आणि हा एक दुसरा बॉक्स आहे,
ठीक आहे. आणि या बॉक्समध्ये मी काय लावली, एक अगरबत्ती. अगरबत्ती लावली तर अगरबत्तीमधून काय निघणार आहे, धूर. हा धूर काय होईल, हा धूर पूर्ण कंटेनरमध्ये फैलील ना. ठीक आहे, हे समजा ते अगरबत्ती होती. ठीक आहे, तर या अगरबत्तीमधून निघणारा धूर या कंटेनरची जागा घेतली की नाही. पण तेच अगरबत्ती समजा मी या कंटेनरमध्ये लावली असती, तर तेच अगरबत्ती समजा मी या कंटेनरमध्ये लावली तर त्या धुरानं आता या कंटेनरची जागा घेतली असती. अरे घेतली असती का, म्हणजे ज्या कंटेनरमध्ये टाकसाल त्या कंटेनरला तो ऑक्युपाय करेल, बरोबर. पूर्णची पूर्ण जागा घेणार तो. म्हणजे अगरबत्ती तेच आहे ना, त्यातून निघणारा धूरही तोच, पण इथं त्यानं कमी जागा घेतली आणि इथं त्यानं जास्त जागा घेतली है ना. मग याचा अर्थ काय, इथं त्यानं हा शेप ऑक्युपाय केला, इथं हा शेप ऑक्युपाय केला, इथं एवढाच व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, इथं जास्त व्हॉल्यूम ऑक्युपाय केला. म्हणजे शेप बी बदलला आणि व्हॉल्यूम बी बदलला. म्हणजे दोन्ही फिक्स आहेत का गॅससाठी, नाही. गॅससाठी व्हॉल्यूम पण फिक्स नाही आहे आणि शेप पण फिक्स नाही आहे. म्हणजे तुम्ही काय सांगणार, मग काय सांगणार, इथं काय सांगणार, डू नॉट हॅव डेफिनेट शेप. डू नॉट हॅव डेफिनेट शेप. डेफिनेट शेप आहे का याला, नाही. आणि डू नॉट हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. डेफिनेट व्हॉल्यूम बी नाही आहे आणि डेफिनेट शेप पण नाही आहे. क्लिअर आहे, दोन्ही पण नाही आहेत. सॉलिडला दोन्ही आहेत, डेफिनेट शेप पण आहे आणि डेफिनेट व्हॉल्यूम पण आहे. याला डेफिनेट व्हॉल्यूम आहे पण डेफिनेट शेप नाही आहे, आणि त्याला डेफिनेट शेप बी नाही व्हॉल्यूम बी नाही, दोन्ही पण नाही है ना. मग आता इंटर मॉलिक्युलर स्पेस म्हणजे दोन मॉलिक्यूलमधली जागा. इंटर मॉलिक्युलर स्पेस कसा आहे बघा. एखादं सॉलिड बघितलं तर सॉलिडमध्ये पार्टिकल कसे दिसतात, अरे कसे दिसतात, जवळजवळ. इथं जर लिक्विड बघितलं तर लिक्विडमध्ये पार्टिकल कसे दिसतात, थोडे दूर दूर दिसतात ना. हां. आणि जर गॅस बघितलं तर गॅसमध्ये हे पार्टिकल तुम्हाला अजून जास्त दूर दिसतात. अरे दिसतात का, म्हणजे यांच्यामधलं स्पेस काय होऊ राहिलं, वाढत आहे. सॉलिडमध्ये स्पेस कसा आहे, व्हेरी स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस. म्हणजे दोन मॉलिक्यूलमध्ये खूप कमी स्पेस आहे, एकदम जोडजोड आहेत ते है ना. लिक्विडमध्ये मॉडरेट इंटरमॉलिक्युलर स्पेस. मॉडरेट म्हणजे खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, मध्यम आहे है ना. आणि गॅसमध्ये लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस. म्हणजे गॅसमध्ये जे स्पेस आहे पार्टिकल्समध्ये ते कसं आहे, जास्त आहे. अरे आहे का, गॅसमध्ये जे पार्टिकल्समधलं स्पेस आहे ते स्पेस कसं आहे, जास्त आहे. क्लिअर. म्हणजे सगळ्यात जास्त स्पेस कशामध्ये आहे, गॅसमध्ये. सगळ्यात कमी स्पेस कशामध्ये आहे, सॉलिडमध्ये है ना. नंतर इफेक्ट ऑफ स्मॉल चेंज इन टेम्परेचर. आता जर टेम्परेचर चेंज केलं तर काय होते, व्हॉल्यूम चेंज इज स्मॉल. तर याचा व्हॉल्यूम जास्त बदलत नाही जर तुम्ही टेम्परेचर चेंज केलं तर है ना. याचा मॉडरेट इफेक्ट ऑन व्हॉल्यूम चेंज. तर याचा व्हॉल्यूम चेंज थोडाफार होणार, मॉडरेट इफेक्ट आहे. आणि गॅसेसचा व्हॉल्यूम चेंज सिग्निफिकंटली हाय. जर तुम्ही गॅसेसचं टेम्परेचर वाढवलं तर ते गॅसचे पार्टिकल अजून दूर जातात, अजून दूर जातात म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम काय होते, वाढते. जागा जास्त लागते ना द्यायला. ठीक आहे. म्हणजे व्हॉल्यूम चेंजवरती टेम्परेचरचा इफेक्ट जास्त असते. कोणत्या केसमध्ये, गॅसच्या केसमध्ये. व्हॉल्यूम बदलणार. गॅसच्या पार्टिकलला जर तुम्ही हिट केलं, टेम्परेचर वाढवलं तर गॅसचे पार्टिकल दूर जातात, म्हणजे त्यांना जागा शिल्लक लागते, त्यांचा व्हॉल्यूम वाढते. त्याच्या कंपॅरिझनमध्ये लिक्विडचा कमी वाढते आणि गॅसचा त्याच्यापेक्षा कमी आहे ना. नंतर कम्प्रेशन अँड एक्सपान्शन. आता हे सॉलिड आहे, कॉम्प्रेस करू शकता काय याला, करू शकू राहिलो मी याला, कॉम्प्रेस नाही करू शकत आहे ना. म्हणजे कसे असतात हे, प्रॅक्टिकली नॉन कॉम्प्रेसिबल. कसे असतात, प्रॅक्टिकली नॉन कॉम्प्रेसिबल. का, कारण याचे पार्टिकल पहिलेच जोडजोड आहेत. तुम्ही याला किती प्रेस केलं तर अजून जोड येतील का. लिक्विडमध्ये थोडे दूर दूर आहेत, थोडे दूर दूर असल्यामुळे तुम्ही याला जर कॉम्प्रेस केलं थोडे जोड येतील की नाही. म्हणजे काय असतील, स्मॉल कॉम्प्रेसिबिलिटी. यांची कॉम्प्रेसिबिलिटी कशी असेल, स्मॉल. थोडंफार तुम्ही त्याला कॉम्प्रेस करू शकता. आणि गॅसचे पार्टिकल तर खूप दूर आहेत, त्यामुळे तुम्ही त्याला कॉम्प्रेस करून जवळ आणू शकता. जसं माझ्या दोन हाताच्या मध्ये एअर आहे इथं आणि मी इझिली त्याला कॉम्प्रेस करू शकतो. अरे करू शकतो ना, कारण गॅसचे पार्टिकल दूर दूर असतात. मी कॉम्प्रेस केलं की ते काय येतील, जवळ जवळ येतील. ठीक आहे. म्हणजे हे कसं असते, कॉम्प्रेसिबल. तुम्ही त्याला हायली कॉम्प्रेसिबल म्हणू शकता. काय म्हणू शकता, हायली कॉम्प्रेसिबल. म्हणजे गॅसेस कसे असतात, हायली कॉम्प्रेसिबल. क्लिअर. प्रॉपर्टीज समजल्या सॉलिड लिक्विड गॅसच्या. ठीक आहे. क्वेश्चन
पानसट क्वेश्चन आहे, पहिलेच सांगतो आहे ना, काहीतरी टाकायचे म्हणून टाकले मी ते क्वेश्चन. हॅव डेफिनेट व्हॉल्यूम अँड डेफिनेट शेप. सॉलिड, लयच भारी प्रश्न आहे की नाही. सॉलिड हॅव डेफिनेट शेप, डेफिनेट व्हॉल्यूम. विच फॉर्म ऑफ मॅटर इज हायली कॉम्प्रेसिबल. गॅस. आताच सांगितलं हायली कॉम्प्रेसिबल कोण असते, गॅस. ओके. द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इन अ लिक्विड है ना, लिक्विडमध्ये जे पार्टिकलची मुवमेंट आहे इज झिरो. मुवमेंट झिरो असते का रे, लिक्विडमध्ये मुवमेंट झिरो नसते है ना. लेस दॅन इन सॉलिड, सॉलिडपेक्षा कमी असते का, नाही. मोअर दॅन दॅट इज सॉलिड है ना, मोअर दॅन सॉलिड. बरोबर आहे का. सॉलिडपेक्षा मुवमेंट जास्त असते की नाही, कारण सॉलिडमध्ये पार्टिकल्स खूपच जोडजोड आहेत, लिक्विडमध्ये थोडे दूर दूर आहेत, त्यामुळे ते थोडीफार मुवमेंट शिल्लक करतील कोणापेक्षा, सॉलिडपेक्षा. आणि मोर दॅन गॅस असते का, गॅसपेक्षा लेस असते है ना, आणि सॉलिडपेक्षा मोअर असते है ना. गॅसपेक्षा लेस असते, सॉलिडपेक्षा मोअर असते. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. कोणती सॉलिडची प्रॉपर्टी नाही आहे, कोणती सॉलिडची प्रॉपर्टी नाही आहे सांगा. इन सॉलिड पार्टिकल्स आर इन कंटिन्युअस रॅन्डम मोशन. पार्टिकल मुवमेंट करतात का, नाही. आणि हा तर म्हणते मोशनमध्ये आहेत कंटिन्युअस, चुकीचं आहे की नाही हे. हां. नंतर सॉलिड्स आर प्रॅक्टिकली नॉन कॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेस करू शकता का, नाही. म्हणजे बरोबर आहे ना. हां. त्यानंतर इन सॉलिड इंटरमॉलिक्युलर स्पेस इज व्हेरी स्मॉल. दोन मॉलिक्युलमध्ये स्पेस खूप कमी आहे, कारण ते जोडजोड आहेत ना. बरोबर आहे. त्यानंतर सॉलिड्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. डेफिनेट व्हॉल्यूम असते, फिक्स जागा लागते त्याला. बरोबर आहे. मग चुकेल कोणता आहे, ए. चुकेल कोणता आहे, ए. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉपर्टी ऑफ गॅस. पार्टिकल्स ऑक्युपाय फिक्स पोझिशन. फिक्स पोझिशन असते गॅसमध्ये, नाही. फिक्स पोझिशन कशात असते, सॉलिडमध्ये है ना. लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस. दोन मॉलिक्युलमध्ये स्पेस खूप जास्त आहे. बरोबर आहे. गॅसमध्ये स्पेस खूप जास्त आहे. आणि नॉन कॉम्प्रेसिबल आहेत का, कॉम्प्रेसिबल आहेत ना, ते हायली कॉम्प्रेसिबल आहे. हा नॉन कॉम्प्रेसिबल म्हणते, म्हणजे चुकीचं आहे. डेफिनेट शेप आहे का रे द्यायले, शेप असते का, नाही. म्हणजे हे पण काय आहे, चुकीचं. मग आपल्याला विचारलं त्यानं कोणती प्रॉपर्टी आहे, कोणती आहे प्रॉपर्टी, मग बी. समजलं. ठीक आहे. तर हा चॅप्टरचा एकदम बेसिक पार्ट आहे ना, ज्याच्यामध्ये आपण मॅटर, मॅटरच्या प्रॉपर्टीज, मॅटरचं क्लासिफिकेशन, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, बेसिक गोष्टी डिस्कस केल्या. बाकी नेक्स्ट क्लासमध्ये.